काँग्रेसचे नेते नाना पटोले आपल्यासोबत आहे. नाना, महागाईचा भडका उडतोय मुंबईमध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये. आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांची विदेश नीती आणि जो काही आता इराण, इस्रायल आणि अमेरिकेचा युद्ध सुरू आहे त्याचे परिणाम देशाच्या जनतेला भोगावं लागतात आहेत. ज्याप्रमाणे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतीननी ज्या पद्धतीनं यांना सांगितलं की आता ते जागी दोस्ती राहील, आता तुम्हाला एवढ्या महागड्या रेटमध्येच तुम्हाला ते सगळं आम्ही डिझेल पेट्रोल देऊ, याचाच अर्थ की आता त्याचे परिणाम देशाच्या जनतेला महागाईच्या रूपानं भोगावं लागणार आहेत. आणि ही सर्वस्वी जबाबदारी ही केंद्राचं जे सरकार आहे, नरेंद्र मोदी सरकार आहे, त्याचा परिणाम आता देशातल्या जनतेला भोगावा लागतो. विरोधक म्हणून तुमची भूमिका काय? आज पायऱ्यांवर सुद्धा आंदोलन झालं. सत्ताधारी म्हणतात की कुठेही गॅसचा तुटवडा नाही आहे. असं आहे, त्यांना आता कुठंच तुटवडा नाही ना. त्यांचे पोटं भरलेली आहेत, पैसा आहे भ्रष्टाचाराने कमवलेला, त्या पैशामुळे यांना महागाई जाणवत नाही. पण या देशातल्या सर्वसामान्य लोकांना, गरिबांना ही महागाईच्या आगीमध्ये पडलेलेच आहेत. तुम्ही काल JNPTला पण भेट दिली होती, आज कुठे भेट देणार आहे तुम्ही आणि भविष्यात? आज विधानसभेमध्ये या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला. सरकारने लक्ष घालावं तातडीनं. मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही लक्ष घालतोय, आम्ही त्यांना मदत मागितली आहे. मी आज प्रधानमंत्र्यांनाही पत्र लिहिलेलं आहे आणि प्रधानमंत्र्यांनाही सांगितले की प्रत्येक क्विंटलच्या मागे कमीत कमी 10,000 रुपये तरी या शेतकऱ्यांना आपण मदत केली पाहिजे, ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन खंडुराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.